येऊ शकतो. पण आपलं चारित्र्य म्हणजे लोकांचा आपल्यावरती असणारा विश्वास आपण जर गमावला तर तो मात्र परत मिळवणं अवघड असतं. आता मी हे जे तुम्हाला इंग्रजी वाक्य सांगितलं याच्यामध्ये जो कॅरेक्टर शब्द आहे चारित्र्य त्याच्याऐवजी टाइम हा शब्द आपण ठेवून बघूया. आपल्याला असं म्हणता येईल की वेळ गेला तर सगळंच गेलं, म्हणजे पैसा गेला परत मिळवता येतो, आरोग्य आपलं काही कारणाने बिघडलं आपण ते पुन्हा मिळवू शकतो, पण वेळ गेला तर वेळ आपल्याला मिळवता येत नाही. म्हणून वेळेचं महत्व आपण ओळखा. मी विद्यार्थी असताना मला असं वाटायचं की आपण आणखी काही चांगल्या विषयांचा अभ्यास करावा, चांगले खेळ शिकून घ्यावे, व्यायामाने आपलं शरीर जे आहे ते सुदृढ करावं. पण ते लहानपण माझं निघून गेलं. तो वेळ आता माझ्या हातात नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, आजकाल खूप मोठमोठे असे मॉल्स निघाले आहेत की जिथे सगळ्या वस्तू मिळतात. अशा एखाद्या मॉलमध्ये मी गेलो आणि तिथे म्हटलं की अहो माझं लहानपणचा फार मौल्यवान वेळ होता, तो जरा द्या ना, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो मी. ते देतील का मला? ते म्हणतील की अशा प्रकारचा वेळ हा कुठेच मिळत नाही. म्हणून वेळ सगळ्यात महत्वाचा आहे. आणि या वेळेचा सदुपयोग, त्याचा वापर आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी करायचं आहे. तुमचं हे जे वय आहे ना मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकायच्या असतात, नवनवीन जे ज्ञान आहे, नवनवीन पुस्तक आहे त्याची माहिती करून घ्यायची असते. काही मुलं जे आहेत त्यांनी आपसामध्ये ते बोलत आहेत, त्यांनी लक्ष द्यायचं इकडे, कारण मी आता आज तुमच्याशी बोलतोय पण मी पुन्हा उद्या येईल का या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्यायचं. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते की नाही? तुम्ही विनोबा भावेंचं नाव ऐकलं का? विनोबा भावे हे थोर समाजसेवक होते, अत्यंत विद्वान होते, अनेक भाषा त्यांना येत होते बरं. आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. असे हे विनोबा भावे अत्यंत विद्वान. पण त्याच्या लहानपणची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ते लहान असताना त्याच्या घराजवळ एक शंकराचं मंदिर होतं आणि त्याची आई दररोज त्या शंकराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी जायची. पण एकदा असं झालं की त्याच्या आईला मंदिरात जायचं नव्हतं किंवा तिला बरं नव्हतं असं आपण समजू. तर तिने ते छोट्या विनूला सांगितलं. ती म्हणे, विनोबा अरे आता शंकराच्या मंदिरामध्ये मला जायचं नाहीये, तेव्हा तू एक काम कर, हा कलश घे, हा तांबे घे आणि हे पाणी घेऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक कर, तिथे जा आणि तिथं थोडा वेळ थांब, तिथं अभिषेक कसा चालतो, काय चालतो ते बघ सगळं. विनोबा आज्ञाधारक होते आणि हुशारी होते. मग ते गेले त्या ठिकाणी ते शंकराच्या मंदिरामध्ये आणि त्यांनी मग आपल्या जवळचं जे पाणी होतं ना तांब्यामध्ये त्यांनी दिलेलं अभिषेकासाठी ते त्या शंकराच्या पिंडीवरती उडवून दिलं. मग त्यांनी पाहिलं की त्या शंकराच्या पिंडीवरती एक गागर बांधलेली होती आणि त्या गागरीतून थेंब थेंब पाणी त्या पिंडीवर पडत होतं. तुम्ही पाहिलं का मंदिरात गेल्यानंतर असं? तर विनोबा म्हणाले, म्हणजे ते स्वतःशीच
की थेंब पाणी पडतं. म्हणजे एक गागर त्या ठिकाणी ती भरलेली होती, तिच्यामध्ये किती पाणी भरलं असेल, साधारण एक बादली पाणी त्याच्यापेक्षा ओतून दिलं तर काय बिघडलं असं त्यांना वाटलं. ते लहानच होते. आणि मग घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला हा प्रश्न विचारला की आई, म्हणे थेंब पाणी कशाला टाकत बसायचं, एवढा वेळ जातो, त्या गागरीमध्ये किती पाणी बसत असेल, एखादी बादली एक बादली आपण उतरून दिली तर काय बिघडतं. आईने फार सुंदर उत्तर दिलं. आई म्हणाली की बाळा, पाणी असं ओतून द्यायचं नसतं, आपण त्याला काय म्हणतो अभिषेक म्हणतो. आणि अभिषेक हा थेंबा थेंबानीच व्हावा लागतो, तर त्याला महत्व आहे. मग तसं आता तुमचं जे जीवन आहे, लहान तुम्ही आहात, तर तुमच्या जीवनामध्ये संस्काराचं महत्व आहे. आणि ते संस्कार पुन्हा पुन्हा व्हावे लागतात आणि त्याच्यातून मग आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते बदलतं. कोणताही माणूस एकदम मोठा होत नाही. तुम्ही कोणत्याही मोठ्या माणसाचं चरित्र बघा, मग ते स्वामी विवेकानंद असतील, शिवाजी महाराज असतील किंवा आणखी कोणी असतील, पण ते एकदम मोठे झाले का? त्यांना लहानपणी अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागले, अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. तुम्हाला सांगतो, स्वामी विवेकानंद तर अमेरिकेत गेले तर त्यावेळेला त्यांच्याजवळ ओळखपत्र नव्हतं. कोणाकडे जायचं, कुठे जायचं काही माहिती नव्हतं. आणि अमेरिकेमध्ये प्रचंड थंडी होती, थंडीने कुडकुडत होते, आश्रयाला जागा नव्हती. एका मालगाडीच्या डब्यामध्ये त्यांनी रात्र काढली. पण ते जेव्हा बोलायला उभे राहिले आणि अमेरिकेमध्ये त्यांनी त्या शिकागोमध्ये त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात केली आणि हिंदू धर्माची तत्व त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली. त्यांनी सुरुवात कोणत्या शब्दांनी केली? माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांनी खूप सुंदर ते बोलले त्या लोकांशी की तेवढ्या सुंदर शब्दामध्ये धर्माची व्याख्या कोणी सांगितलेली नव्हती. पण म्हणजे त्यांनी कसं प्राप्त केलं तर लहानपणापासून कष्टाने वाचनातून ते आलं. आपण सगळे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो. आताच 3 एप्रिलला आहे, सरांनी उल्लेख केला त्याचा. पण शिवाजी महाराजांचं तुम्हाला मी सांगतो की त्या काळामध्ये ते जेव्हा लहान होते तेव्हा संपूर्ण भारतामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मोगलांची सत्ता होती. लोकांच्या रक्तामध्ये गुलामगिरी भिनलेली होती. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी स्वप्न पाहिलं ते स्वराज्य स्थापनेचं. जे मोगल बादशाह होते औरंगजेबासारखे, त्यांच्याकडे लाखोंचं सैन्य होतं, कोट्यावधीचा पैसा होता. शिवाजी महाराजांच्या जवळ काय होतं? काही नव्हतं, होते फक्त मुठभर मावळे. पण तरी सुद्धा त्यांनी स्वप्न पाहिलं ते स्वराज्य स्थापनेचं. म्हणून अशी स्वप्न बघावी लागतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढे कष्ट किंवा मेहनत सुद्धा करावी लागते. तुम्ही मेरी कोमचं नाव ऐकलं का? मेरी कोम माहिती कोणाला? मेरी कोम ही बॉक्सिंग चॅम्पियन आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे बरं. कधी स्त्री आहे, पण तिला आवड होती बॉक्सिंगची. आणि तिने ज्या वेळेला असं ठरवलं की मला बॉक्सिंग मध्ये करिअर करायचं, तेव्हा सगळ्यांनी तिला नावं ठेवली. नाही म्हणले, मुलींचं काम नाही आहे, स्त्रियांचं काम नाही आहे. पण ती खचली नाही. तिला माहिती होतं की आपल्याला हे करायचंय. तिच्या घरची परिस्थिती नव्हती. त्याचे पंच असतात ना, त्याच्यासाठी जे ग्लोव्ज असतात त्याच्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, पायामध्ये बूट नव्हते. पण तरी तिने जिद्दीने पाठपुरावा केला आणि ती वर्ल्ड चॅम्पियन झाली.
मग पुढे तिचं लग्न झालं, ती 3 मुलांची आई झाली आणि मग सगळ्यांना असं वाटलं की आता संपलं मेरी कोमचं करिअर, आता ही 3 मुलांची आई झाली, आता काही बॉक्सिंग मध्ये भाग घेत नाही. पण जिद्द केवढी असते बघा, तिने नंतरही भाग घेतला आणि पुन्हा ती वर्ल्ड चॅम्पियन झाली. तेव्हा अशा तुम्ही आणखी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो, फक्त ते ऐका तुम्ही की ही माणसं कशी पुढे गेली. आपल्या सगळ्यांना चित्रपटातले उदाहरणं दिले का आवडतात की नाही? आपण चित्रपट पाहतो. आता मी नवीन चित्रपट जे आहेत ते तर काही बघत नाही, पण जुने चित्रपट मी पाहिले. तर ते आजच्या काळामध्ये, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा राजेश खन्ना या नावाचा एक हिरो होता. माहितीये का तुम्हाला? तुम्ही नाव ऐकलंय? ऐकलं असेल नक्कीच. आणि आणखी दुसरा एक हिरो आहे, आमच्या लहानपणी पण होता तो दुसरा हिरो, त्याचं नाव आहे अमिताभ बच्चन. तो तर माहिती आहे सगळ्यांना. मग आता या दोघांपैकी आपल्याला लक्षात कोण राहतात? तर अमिताभ लक्षात राहतो. मग मला प्रश्न असा आहे की राजेश खन्ना हा चांगला हिरो नव्हता का? त्याच्याजवळ ऍक्टिंग चांगली नव्हती का? होती. ते दोघं एकाच काळामध्ये होते, पण पुढे कोण गेला? अमिताभ गेला. आता दुसरं उदाहरण सांगतो. ते मागची मुलं इकडे लक्ष द्या. तुम्हाला क्रिकेटची आवड असेल, क्रिकेट मधलं उदाहरण सांगतो. विनोद कांबळीचं नाव ऐकलं का तुम्ही? विनोद कांबळे हा क्रिकेट प्लेअर होता, चांगला क्रिकेट प्लेअर होता. आणि सचिन तेंडुलकर, बघा सचिन तेंडुलकर म्हटलं बरोबर कसे हो म्हटले. मग आता मला सांगा की जेव्हा आपण तुलना करतो राजेश खन्ना आणि अमिताभ, नंतर आता मी काय म्हटलं, विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर, आपल्याला लक्षात राहतो तो अमिताभ, आपल्याला लक्षात राहतो तो तेंडुलकर. मग असं का बरं होतं? तुम्हाला कोणाला काही सांगता येईल का? काय कारण असेल बरं? तुम्हाला विचार करता येतो की नाही? आता इतकी छान छान मुलं आहेत की ज्यांनी पुस्तकं वाचली, काय रहस्य असेल बरं? अमिताभ का टिकून राहिला? तेंडुलकर का टिकून राहिला? तर त्याचं कारण आहे, हा बोल बेटा. सर, अमिताभने त्याच्या ध्येयाला पुढे केलं. व्हेरी गुड, शाबाश. सचिन तेंडुलकर याने पण तसंच केलं, पण याने क्रिकेटमध्ये वावरला आणि अमिताभने फिल्ममध्ये घेतला. तो ऍक्टर झाला आणि हा सचिन तेंडुलकर क्रिकेटर झाला. अगदी बरोबर. या छोट्या बाळाचं नाव काय? अनिकेतने काय छान उत्तर दिलं बघा. त्यांनी त्याच्या ध्येयाला डोळ्यापुढे ठेवलं पण आहे. किती सुंदर आहे. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे त्याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? काय करायला पाहिजे? ध्येय डोळ्यासमोर असलं पाहिजे. सचिन तेंडुलकर असं म्हणतो की मी जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा फक्त क्रिकेटच खेळतो. म्हणजे काय की माझं लक्ष दुसऱ्या कशामध्येही नसतं. म्हणजेच त्याच्याजवळ जी एकाग्रता आहे क्रिकेट खेळण्यातील ती खूप महत्वाची आहे. ती आपल्याकडे पाहिजे. म्हणजे आपण जेही काही काम करू, आपण अभ्यास करू तर अभ्यासामध्ये एकाग्रता, वाचन करू तर वाचनामधली एकाग्रता, खेळत असू तर खेळण्याची एकाग्रता आपल्याकडे पाहिजे. आणखी एक छोटंसं उदाहरण सांगतो. लता मंगेशकर यांचं. लता मंगेशकर माहिती आहे आपल्याला?
त्या लता मंगेशकरांना एकदा विचारलं होतं मुलाखतीमध्ये की समजा तुम्ही जर गायिका झाल्या नसत्या तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं. लता मंगेशकरांनी उत्तर दिलं की मी जर गायिका झाले नसते आणि दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातली लता मंगेशकरच झाले असते, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मी टॉपला गेले असते, असं तिचं म्हणणं. आणि त्यांना आणखी असं विचारलं की समजा आता पुढचा जन्म असतो माणसाला, तुमचा विश्वास आहे का पुढचा जन्म? तर त्या म्हणाले की हो, पण पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काय व्हायला आवडेल किंवा काय करायला आवडेल? लता मंगेशकरांनी उत्तर दिलं की मला शास्त्रीय गाण्यामध्ये करिअर करायचं राहून गेलं, मला शास्त्रीय गाणं शिकायला आवडेल. कोण उत्तर देतं? भारतातली आघाडीची टॉपची गायिका. म्हणून आपल्याला जे करायचं आहे ते किती निष्ठेने आणि मनापासून करायचं ते आपण लक्षात घ्या. आता मला हे बाळा इकडे लक्ष दे. आपले बडगुजर सर आहेत, सुदर्शन बडगुजर सर, ते मला म्हणाले की विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबद्दल सांगा. तर मग मी तुम्हाला तेच तर सांगतोय, व्यक्तिमत्व विकासाबद्दलच मी बोलतोय की तो व्यक्तिमत्व विकास हा असा होत असतो लहानपणापासून केलेल्या एक एक गोष्टीने. जसं तुम्हाला त्या अभिषेकाचं उदाहरण सांगितलं, नाहीतर तुम्ही जर म्हटलात की बाबा एखाद्या दुकानावर मी गेलो आणि जर म्हटलं की मला थोडंसं 1000-2000 रुपयाचं व्यक्तिमत्व विकास द्या, म्हणजे मला ते माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, असं मिळेल का? कुठे नाही मिळणार. दुकानामध्ये कोणत्याही गोष्टी रेडीमेड मिळत नाही, म्हणजे चांगल्या गोष्टी. दुकानामध्ये तुम्हाला चांगले कपडे मिळू शकतील, व्यक्तिमत्व नाही मिळणार. औषधांच्या दुकानामध्ये तुम्हाला औषधं मिळू शकतील, आरोग्य नाही मिळणार. आरोग्य ते तुम्हाला मिळवावं लागेल, व्यायामाने संपादन करावं लागेल. तसं शाळा कॉलेजमध्ये आपण जातो, पण ज्ञान हे आपल्याला मिळवावं लागेल, ते संपादन करावं लागेल. म्हणून या छोट्या दोस्तांनी जसं आपल्याला सांगितलं ना की ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं, तर ते ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं. एक सुंदर असं पुस्तक आहे सर, इकिगाई या नावाचं, जपानी लोकांबद्दलचं आहे. तुमच्यापैकी जर कोणी वाचलं नसेल तर ते अवश्य वाचा. माझ्या शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा मी म्हणेन की त्यांनी सुद्धा ते पुस्तक अवश्य वाचावं. इतकं सुंदर आहे की आपला जन्मच त्याच्यासाठी, की आपला जन्म कशासाठी झाला, आपल्या याचं ध्येय काय आहे, काय करायचं आहे आपल्याला, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आपल्या जीवनात आपण कसं वागायचं ते ठरवू शकतो. तर अशा पद्धतीने हे ध्येय आपण ठरवायचं आहे. ध्येय आपण 2 प्रकारचे ठरवू शकतो, एक तात्कालिक ध्येय आणि एक आयुष्यभरासाठीचं ध्येय. तात्कालिक ध्येय म्हणजे समजा आता तुम्ही 5वी मध्ये आहात, 6वीत आहात, तर मला यावर्षी हा अभ्यास करायचा आहे, हे शिकून घ्यायचं आहे, इतके गुण मिळवायचे आहेत, हे झालं तात्कालिक ध्येय. पण आयुष्यासाठीचं ध्येय, मग मला माझ्या आयुष्यामध्ये काय बनायचं, त्याच्या संबंधामध्ये तुमच्या डोळ्यासमोर आजच असलं पाहिजे. जसं तेंडुलकरला म्हटलं की मला क्रिकेटर व्हायचं आहे, लता मंगेशकरांना माहिती होतं की मला गायिकाच व्हायचं आहे. अशा पद्धतीचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि नुसतं ध्येय असून चालत नाही, तर त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतात, ते आपण केले पाहिजे. आणि शेवटी मी आणखी एका मुद्द्याकडे येतो आणि मग थांबतो. मला माहिती आहे की वेळ झालेला आहे, मी कशाला आज जी बक्षिसं दिली गेली ती बक्षिसं बरीचशी वाचनाबद्दलची होती. तर वाचन हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो.
बरेच जण आता मोबाईलवरती पण वाचन करतात, मोबाईलवरती पण लेख येतात, पुस्तकं येतात, ई बुक्स असतात. पण एखादं पुस्तक ज्या वेळेला आपण वाचतो हातामध्ये घेऊन, त्यावेळेला त्या वाचनाचा आनंद खूप वेगळा असतो. तुम्ही जर थोरांची चरित्र वाचली, म्हणजे महान लोकांची, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सचिन तेंडुलकर यांचे अनेक चरित्र प्रसिद्ध झाले, ते जर तुम्ही वाचले तर ती माणसं कशी घडली ते तुम्हाला समजेल. एखादा प्रवास वर्णन तुम्ही वाचलं तर तो प्रदेश कसा आहे हे तुम्हाला समजेल. एखादी कादंबरी वाचली तर ती गोष्ट कशी घडली हे तुम्हाला कळेल. म्हणजे पुस्तकं हे तुमचे मित्र होतील, ते तुम्हाला गोष्ट सांगतील आणि त्याच्या बदल्यात ते तुमच्याकडे काय वाटतील, काही मागत नाही. पुस्तकं काहीच मागत नाही, ते आपले मित्र असतात, ज्ञान देतात आणि शहाणा करतात. आणि जी व्यक्ती पुस्तक लिहिते त्या व्यक्तीने पुस्तक लिहिण्याच्या आधी कितीतरी पुस्तकं वाचलेली असतात, आयुष्यभर अभ्यास केलेला असतो आणि म्हणून आपण ते पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा ते सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणून वाचनाची गोडी आपण लावून घ्या. आपल्याला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर वाचनाला पर्याय नाही. तुम्ही कोणत्याही महान माणसाचं चरित्र बघा की त्याने खूप वाचन केलेलं आहे आणि त्याच्यातूनच ते घडलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आज तुम्हाला जे काही महत्त्वाचं सांगायचं होतं ते मी सांगितलं आहे, मी तुमच्याशी बोललो आहे. तुम्ही ते कितपत लक्षपूर्वक ऐकलं आहे मला माहिती नाही. ऐकलं का तुम्ही? त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात? हा, पण मला खूप आनंद झाला. आणि या ठिकाणी मी काही पुस्तकं लिहिलेली आहेत. 10 पुस्तकं माझी प्रकाशित झाली आहेत आणि त्यातल्या काही पुस्तकांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर अशा प्रकारची पुस्तकं मी तुमच्या शाळेसाठी घेऊन आलो आहे आणि मी ती तुमच्या शाळेला भेट देतो आहे. तर तुम्ही ती जरूर वाचा. आपल्या सगळे शिक्षक बंधूंना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा जरूर ती पुस्तकं पाहावीत. आणि या ठिकाणी मला बोलावलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी तुमच्या शाळेचा आणि सुदर्शन बडगुजर सरांचा खूप खूप आभारी आहे. आपल्या शाळेचे जे चेअरमन आहे पितृतुल्य आप्पासाहेब बडगुजर, ते वेळ नसल्यामुळे या ठिकाणी थांबू शकले नाहीत, पण ते मला भेटले. तर मला त्यांच्या भेटीने आनंद झाला, तुम्हा सगळ्यांच्या भेटीने आनंद झाला, तुमच्या सगळ्यांशी मला संवाद साधता आला, याचा खूप आनंद आहे. तर या ठिकाणी मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो,